पिंपरीवरून आम्ही सगळे मित्र मिळून निघालोय मेट्रोने पुणे स्टेशनला. आज आम्ही निघालोय तिरुपती बालाजीच्या दर्शनाला. खूप दिवसापूर्वी बालाजीचे दर्शन तिकीट व रेल्वेचे तिकीट बुक केले होते, त्यामुळे सगळ्यांची तिकिटे कन्फर्म झालेली होती. दुपारी 4:20 पुणे रेल्वे स्टेशनवर येणारी चेन्नई एक्सप्रेस सकाळपासूनच लेट होणार आहे असे दाखवत होती. अगोदर 2-3 तास, नंतर 4 तास असे स्टेटस दाखवत होती. आम्ही त्याप्रमाणे तयारी करत होतो. शेवटी रात्री 9-9:30 वाजता स्टेशनवर पोचू या विचारानेच तिकडे निघालो. साधारणतः 10पर्यंत सगळे पोचलो, परंतु गाडी अजूनही कर्जतपर्यंतच आलेली होती असे दाखवत होते. मग सगळ्यांनी विचार केला की कॉफी वगैरे घेऊया. तिथेच जवळ कॉफी प्यायला गेलो. घरातून बनवून नेलेला गरमागरम केळीचा शिरा सगळ्यांनी मिळून खाल्ला व तिथे तासभर टाईमपास करून परत स्टेशनला आलो. त्यानंतर तासाभराने गाडी पुणे स्टेशनवर आली. तेव्हा रात्रीचे वाजले होते 12:30. गाडीत चढल्यावर सगळ्यांनी आपापल्या सीट्स पकडून गप्पा मारत झोपी गेलो. सकाळी जाग आली तेव्हा गाडी गुलबर्ग्याच्या पुढे गेलेली होती. गाडी जवळपास 8 तास लेट झालेली होती. सकाळी 7:15 वाजता रेणीगुंटा स्टेशनवर पोचणारी गाडी कशीबशी दुपारी 3 वाजता पोचली. ज्या लोकांनी तिरुपती किंवा तिरुमलामध्ये सकाळी 6 ते 12 या दरम्यान रूम बुक केलेल्या होत्या, त्यांच्या रूम आपोआपच गाडी उशिरा पोचल्यामुळे कॅन्सल झाल्या. त्यामुळे त्या लोकांचे प्रचंड हाल झाले. आम्ही मात्र दुपारी 12 ते संध्याकाळी 6 अशा वेळेची रूम बुक केलेली होती. त्यामुळे आम्हाला पण 6पर्यंत तिरुमलाला CRO ऑफिसमध्ये पोचणे आवश्यक होते. म्हणून पटकन गाडी ठरवून त्यामध्ये बसून तिरुमलाकडे प्रस्थान केले. आपल्याला रेणीगुंटा स्टेशनवरून बसने पण तिरुमलाला जाता येते, परंतु त्यासाठी खूप वेळ लागतो. बस प्रत्येक ठिकाणी थांबत जाते आणि तिरुमलाच्या घाटामध्ये जो चेक नाका आहे त्यावर पण बसमधील प्रत्येक प्रवाशांची चेकिंग व्हायला खूप सारा वेळ जातो. त्यामुळेच तुम्हाला जर लवकर जायचं असेल तर तुम्ही पर्सनल गाडी करूनच जावा. तिथे बसच्या अजिबात नादी लागायचं नाही. कसं तरी दुपारी 4:30-5:45च्या दरम्यान आम्ही CRO ऑफिसला पोचलो व पटकन त्यांना रूमची ऑनलाईन बुकिंगची प्रिंटआउट दाखवून रूमसाठी अप्लाय केलं. त्यानंतर 15 मिनिटातच आपण ज्या मोबाईलवरून बुकिंग केली आहे त्यावर SMS येतो, म्हणजे त्यावर कोणत्या गेस्ट हाऊसला रूम मिळाली आहे त्याचे नाव येते. आम्हाला आमची रूम पंचजयम या गेस्ट हाऊसला मिळाली. रूमवर फ्रेश होऊन लगेचच सगळे कल्याण कट्ट्याला गेलो, कारण आमचे दर्शन रात्री 9चे होते आणि सगळे फ्रेश होईपर्यंत संध्याकाळचे 6:30 वाजलेले होते. कल्याण कट्ट्याला केस काढून नंतर सगळ्यांनी दर्शन लाईनला नंबर लावले. साधारणतः रात्री 11:30 वाजता दर्शन झाले. रात्री 1 वाजता रूमवर येऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उरकून अन्नप्रसादालयात गेलो व तेथे नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर तिरुमला डोंगरावरील जे काही पाहण्यासारखे पॉईंट आहेत ते पाहिले. त्यामध्ये पापविनाशम तीर्थम, आकाशगंगा तीर्थम, हाथीराम बाबा समाधी, शिलातोरणम, श्रीवरीपडलू हे ठिकाणे येतात. ते पाहून परत रूमवर आलो. थोडे फ्रेश होऊन गाडी पकडून खाली तिरुपतीला आलो. तिरुमलावरून खाली तिरुपतीला येताना वेगळा घाट रस्ता आहे आणि खाली तिरुपतीवरून तिरुमलाला जाण्यासाठी वेगळा घाट रस्ता आहे. आपण ज्या रस्त्याने खाली उतरतो तो घाट रस्ता जवळपास 19 किलोमीटर लांबीचा आहे. या घाट रस्त्याच्या बाजूने जे भाविक खाली तिरुपतीवरून वर तिरुमलासाठी पायी येतात त्यांच्यासाठी रोड बनवलेला आहे. आपण खाली जात असताना ते भाविक येताना आपण पाहू शकतो. या घाट रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल आहे व त्या जंगलामध्ये विविध जंगली प्राणीसुद्धा आहेत. म्हणून तर हा रस्ता रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत बंद करतात. तसेच या घाट रस्त्यामध्ये उतरताना कुठेही वाहन थांबवायला पूर्णपणे बंदी आहे.
तिरुपतीमध्ये पद्मावती मंदिर व गोविंदराज स्वामी मंदिरामध्ये दर्शन करून श्री कालाहस्तीला गेलो. तेथे मंदिरात दर्शन केले व परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.